माजलगाव शहरामध्ये 81 कोटीची पाणी पुरवठा योजना राबवल्या जात आहे। त्यासाठी माजलगाव धरणामध्ये विहीर खोदल्या जात आहे। परंतु ही विहीर खोदण्यासाठी मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी जलसंपदा विभागाकडे कुठलीही परवानगी घेतली नाही आणि ही विहीर धरणाच्या भिंतीपासून फक्त 250 फुटावर खोदल्या जात आहे आणि या कामासाठी मोठमोठे स्फोट घडवले जात आहेत। ज्या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसराला हादरे बसत आहेत। या स्फोटामुळे माजलगावच्या धरणाच्या भिंतीला हादरे बसत आहे। यामुळे भविष्यात या भिंतीला तडे जाऊन ही भिंत फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, ज्यामुळे शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीविताला माजलगाव धरणाच्या पाणी फुटून धोका उद्भवू शकतो। परंतु याचं कुठलंही गांभीर्य माजलगाव मुख्याधिकारीच्या नगर परिषदेला नाही, याचं कुठलंही गांभीर्य जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना नाही। राजरोसपणे बेधडकपणे बिनदिक्कीतपणे स्फोट केला जात आहेत। ह्या स्फोटाचे दगड परिसरातील सर्व आजूबाजूच्या नागरिकांना लागण्याची भीती या संदर्भात दिसते। वेळोवेळी येथील नागरिकांच्या तक्रारी आहेत, परंतु या तक्राराची कुठली दखल घेतल्या नाहीत। त्यामुळे आम्ही या संदर्भात माननीय जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय बीड, नगर परिषद माजलगाव, मुख्याधिकारी त्याचप्रमाणे बीड शहर पोलिसाला या संदर्भात निवेदन दिले आहेत। यावर जर तात्काळ बंदी किंवा हे स्फोट बंद करण्यात आले नाहीत तर या संदर्भात आम्ही वरिष्ठ ठिकाणी वरिष्ठ कार्यालयात उपोषण करणार आहोत, याची नोंद घेईल।